जे माणूस चांगले विचार करतो त्याचं चांगलं होतं, कारण माणसाच्या अंगावरचे कपडे फाटके असले तरी चालेल, परंतु त्या माणसाचे विचार मात्र फाटके नसावे। एका वेळेस फाटके कपडे घातले तरी चालेल, परंतु विचार मात्र आपले भिकारीपणाने नसावे आणि फाटके सुद्धा नसावे। विचार मात्र ब्रँड असले पाहिजे। जसे काही काही प्रॉडक्ट एवढे ब्रँड राहतात, एवढे ब्रँड राहतात, तसं आपण सुद्धा ब्रँड राहिलं पाहिजे। कारण आपली जी क्वालिटी आहे आपल्या स्वभावावरून आहे। या जगामध्ये काही काही लोकांना एवढा गर्व आहे, एवढा गर्व आहे, कोणाला कलेचा गर्व आहे, कोणाला तबला वाजवण्याचा गर्व आहे, तर कोणाला कीबोर्ड वाजवण्याचा गर्व आहे, तर कोणाला गायन करण्याचा गर्व आहे, तर कोणाला ऑपरेटिंग करण्याचा गर्व आहे। कारण काही कोणाला पखवाज वाजवण्याचा गर्व आहे, कोणाला काही ना काही तरी गर्व आहे। तर मी तुम्हाला सांगेल, माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर गर्व कोणत्याच गोष्टीचा नसावा, कारण गर्वाचे घर कुठे आहे? खाली आहे। राजा रावण प्रत्येकांना माहिती आहे ना तुम्हाला? राजा रावण कोण होता? राजा रावण साक्षात फार मोठा राजा, लंकेचा राजा राजा रावण, आणि भगवान भोले बाबाचा मेन सर्वात जवळचा भक्त होता। ज्या भोले बाबांनी स्वतःची पत्नी राजा रावणाला दान दिली, बघा ते किती जवळचा भक्त असेल। कोणी कोणाची बायको देते का? एखाद्याला म्हटलं तुम्ही तुमची आजच्या दिवस बायको आम्हाला दान द्या, कोणी देईल का? देत नाही। आप्पाजी देईल का? हो नाही दे। का? कारण कोणीतरी स्वतःची बायको कशी देईल होती? आपली अर्धांगिनी आहे। परंतु त्या राजा रावणानं स्वतःची बायको दिली, मग तो राजा रावण साधारण असन का? एक म्हणला राजा रावणाला डोके किती? मी म्हटलं राजा रावणाला 10 डोके। तो म्हणला मग राजा रावण रात्रीचा झोपत कसा होता? मी म्हटलं